नागपुर के नंदनवन थाना क्षेत्र में घर का ताला तोड़कर चोरी की बड़ी वारदात सामने आई है। अज्ञात आरोपी ने घर में घुसकर नकदी और सोने चांदी के गहनों समेत करीब 2.5 लाख से अधिक का माल चोरी कर लिया। प्राप्त जानकारी के मुताबिक नंदनवन इलाके के प्लॉट नंबर 18B शक्ति माता नगर में रहने वाले 58 वर्षीय मोहन जनार्दन वनकर अपने परिवार के साथ घर बंद कर नांदेड़ गए थे। इसी दौरान अज्ञात चोर ने मुख्य दरवाजे का ताला तोड़कर अंदर प्रवेश किया और अलमारी से 3,000 रुपए नकद तथा सोने चांदी के गहने सहित करीब 2,70,000 रुपए का माल चोरी कर फरार हो गया। फिलहाल पीड़ित की शिकायत पर पुलिस ने संबंधित धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है और आरोपी की तलाश जारी है। ज्योती मोहन वनकर, माझं नागपूरला इथे आता 1 वर्ष झालं घर झालेलं आहे आणि घर वगैरे पूर्ण झाल्यानंतर आम्ही नांदेड जिल्हा तालुका लोहा इथे शुगर फॅक्टरीला सर्व्हिसला आहेत। तर आमचं महिन्यातून कधी मधी जाणं येणं वगैरे चालू असते। मुलं आले की कोणता सण वगैरे असला की आम्ही नागपूरला येतो आणि आता 22 तारखेला आम्ही नागपूरवरून नांदेडला गेलो सर्व्हिससाठी गेलो तिथे। तर कमीत कमी 10-12 दिवस माझ्या घराला लॉक होतं आणि त्याच्यानंतर आपलं होळीच्या दिवशी रात्री 1-1:30-2च्या दरम्यान माझ्या घरामध्ये चोरटे घुसून त्यांनी समोरचं म्हणजे कंपाऊंड मधून उडी मारून समोरचं लॉक तोडलं। बेडरूमचे साखळ्या काढून दोन्ही बेडरूम मधले कपाट त्यांनी लॉकर सगळे तोडताड करून माझा पूर्ण सोन्याचा जेवढं काही माझे दागिने होते, काही चांदीचे भांडे वगैरे होते, रक्कम रोख होती माझी थोडी, पूर्ण माझं सगळं त्यांनी चोरांनी फरार केलं ते त्यांनी। आणि नंतर मग माझ्या शेजारचे जे मेंढे म्हणून आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचे सगळे फोटो वगैरे दिसून राहिले आहे। तो माणूस जो चोर होता त्याच्या हातामध्ये पिशवी होती आणि माझं जे कपाटात डब्बा बिब्बा होता त्या सगळ्या सहितच तो त्या पिशवीमध्ये मला मोठी पिशवी त्याच्या हातात दिसली आणि तो समोरून एक दुसरा त्याचा सोबती आला। तो चोर त्या गाडीमध्ये म्हणजे त्याच्याजवळ स्कूटी होती आणि त्या चोरांनीच तो डब्बा त्या खाली स्कूटीमध्ये वाकून ठेवला आणि स्वतः तो चोर गाडी चालवत दिसला। एवढं आम्ही पूर्ण पाहिलं आणि ज्या दिवशी चोरी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या जाऊबाईंनी मला म्हणजे पेपरवाला आला। त्या दिवशी सकाळी आम्ही पेपर घ्यायचो तर पेपरवाल्याला दार उघडं दिसलं। त्यांनी मग सहज त्यांना विचारलं की हे लोक आले का बा, मी पेपर टाकू का? तर मग त्यांना शंका आली का हे लोक तर घरी नव्हते बा, दार कसं उघडं दिसून राहिलं। मग त्या खाली आला, त्यांनी बघितलं जाऊबाईंनी की लॉक तुटलेलं दिसत आहे, लॉक खिडकीमध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला कॉल केला की ज्योती की बा असं झालं, तुम्ही घरी कोणी आले आहे का? तर मग जेव्हा त्यांचा फोन आला मला डाऊट आला की बा असं झालं, म्हटलं नंतर काहीतरी आपल्या घरी चोरी झाली बा। तर म्हटलं नाही, आम्ही तर नांदेडला उघड्या। मग त्यांचा कॉल आल्यानंतर लगेच आम्ही तसंच जे वाहन भेटलं त्या वाहनाने आम्ही नांदेडवरून थेट नागपूरला आलो। संध्याकाळी 6:30ला आम्ही नागपूरला पोचल्यानंतर इथे मग म्हणजे माझ्या घरात तोपर्यंत कोणीच आलेलं नव्हतं। माझा वर्धेचा भाऊ, त्याचा मित्र, ते लोक आले होते पण घरात कोणी आले नाही, सगळे बाहेरच उभे होते। जेव्हा आम्ही आलो त्याच्यानंतर मग सगळं थेट आम्ही नंदनवन पोलीस स्टेशनला सगळेजण गेलो आणि मग तिथं रिपोर्ट वगैरे देऊन आम्ही त्यांना हे केलं की बा आमची तुम्ही मदत करा। आणि नंदनवन पोलीस स्टेशनला माझी हीच रिक्वेस्ट आहे, आम्ही खूप श्रीमंत लोक नाही आहोत, माझं जेवढंही काय तेवढं गेलेलं आहे। कमीत कमी माझं 3.5-4 तोळे माझं सोनं, काही चांदी गेलेलं आहे, कमीत कमी 5-6 लाखापर्यंत माझी नुकसान झालेली आहे, काही कॅश गेलेली आहे। तर त्यांनी मला ही माझी रिक्वेस्ट आहे का मला मदत करावी आणि माझं तेवढं सगळं मिळून द्यावं, एवढी माझी विनंती आहे सर। कारण इसके लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।